क्षेत्रात ऍक्सिडेंटली आले असं म्हणेन. काय करायचं पुढे ह्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. तेव्हा मला कळालं की माझ्या आजपर्यंतच्या ज्या काही सवयी होत्या, जे काही मी जगले, त्याचा परिणाम माझ्या होणाऱ्या बाळावर दिसत होता. म्हणजे जिभेला चांगलं वाटतं, पण ते क्या तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे का? ते 9 महिने माझ्यासाठी 180 डिग्री चेंज होता आणि तिथे माझी ह्या क्षेत्राकडे खरं तर ओढ निर्माण झाली. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत प्रीती शिंदे मॅडम, ज्या गेले 11 वर्ष वेलनेस कोच मध्ये काम करत आहेत आणि त्यांना खूप वेल नोन पर्सनॅलिटी आहे. आत्तापर्यंत मी त्यांचं काम ॲटलिस्ट गेले 7 ते 8 वर्ष बघत आले आहे. त्यामुळे आपण आज त्यांची ओळख करून घेऊयात. प्रीती मॅडम, तुमच्या संदर्भात थोडंसं आम्हाला अजून सांगाल? नक्कीच. सो मी ह्या क्षेत्रात ऍक्सिडेंटली आले असं म्हणेन. ओ. सो थोडंसं रिवाइंड करून जर ऐकलं तर 10वीत असताना काय करायचं पुढे ह्याबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि घरातल्यांना हेही माहिती नव्हतं ही मुलगी पास तरी होईल का. आणि जसं तसं करत 53% मी पास झाले. जीव भांड्यात पडला माझ्या पेरेंट्सचा, बिकॉज आय एम द मिडल सिबलिंग. मला मोठी बहीण आहे जी सीए करण्यासाठी, शी वॉज अस्पायरिंग टू बी अ सीए. माय यंग ब्रदर, त्याला तबल्यामध्ये फार गती होती आणि काहीतरी इंजिनिअरिंग करेल असं वाटत होतं, पण माझ्याबद्दल सगळ्यांना काय करेल का नाही ह्याबद्दल शंका होती. बट सरप्राइझिंग इनफ मला संधी मिळत गेल्या, मिळालेल्या संधीचं मी सोनं करत गेले आणि स्टेप बाय स्टेप करत करत मी आज मास्टर्स पूर्ण केलं आहे कार्डिफ युनिव्हर्सिटी मधून. जवळजवळ 7 वर्ष मी तिथे राहिले आणि मी माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स तिथून सक्सेसफुली कम्प्लीट करू शकले. सक्सेसफुली अशासाठी की फक्त अकॅडमिकलीच नाही तर फायनान्शियली सुद्धा आय वॉज एबल टू टेक केअर ऑफ माय ओन एक्सपेन्सेस, माझे स्टुडंट्स लोन. सो इट इज अ सेन्स ऑफ अचीवमेंट फॉर मी की मी जेही काही प्लॅन केलं किंवा माझ्यासाठी जेही काही लिहिलं होतं ते मी सगळं सक्सेसफुली करू शकले. आणि ह्याच दरम्यान जे माझे कॉलेजचे सिनियर होते अँड लॉट ऑफ थिंग्स हॅपन, बट मी आणि माझे हजबंड रितेश दोघे ह्याच फील्ड मधून आहोत. अँड we come from a 2 different cultural families. Having said that, it's been 14 years. We are happily married. Oh, nice. सुरुवातीला थोडीशी सगळ्यांना धाकधूक होती, तू मराठी भाषिक ते अमराठी भाषिक कसं होणार, पण जे म्हणतात ना, रब ने बना दी जोडी. आणि दोघेही सेम फील्ड मध्ये असल्यामुळे सपोर्ट खूप छान आहे. अँड आय हॅव अ जॉईंट फॅमिली ऑफ 12 पीपल. बाप रे, 12 पीपल. हो, बट आय वुड से इट्स अ ब्लेसिंग. आजकालच्या जगामध्ये असे परिवार बघायला मिळत नाही आणि एकीचं बळ म्हणतो ना, एकमेकांना सपोर्ट करणं. जिथे आपण कमी पडतो तिथे दुसऱ्याची स्ट्रेंथ येते. बट हे माझे विचार तेव्हा नव्हते, ऑनेस्टली स्पीकिंग. बट ओव्हर द पिरियड एज आय रिअलाइज दॅट फॅमिली इज एव्हरीथिंग, स्पेशली फॉर मी. आणि माझ्यासारख्या अनेक मुली असतील की ज्यांच्यासाठी आई वडील आणि त्यांच्या जागी सासू सासरे, मुलं. सो आय कम फ्रॉम अ सिमिलर काइंड ऑफ कॉन्सेप्ट आणि अशाच व्हॅल्यूज लहानपणापासून दिल्या की लग्न झाल्यावर तुला चूल मूल आणि मग तुझं प्रोफेशन. बरोबर. सो अशी माझी सुरुवात झाली. ओके. मी एक 10 मिनिटापूर्वी तुमच्याशी जेव्हा बोलले तेव्हा तुम्ही मला सांगितलं की 2,500 फॅमिलीज पर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात आणि पर्सनली तुम्ही 250 फॅमिलीजला वेलनेस कोचच्या माध्यमातून खूप काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. तर त्याबद्दल थोडंफार आम्हाला सांगाल? सो जेव्हा मी स्वतः आई होणार होते तेव्हा मला कळालं की माझ्या आजपर्यंतच्या ज्या काही सवयी होत्या, जे काही मी जगले, त्याचे काय म्हणतात ना, त्याचा परिणाम माझ्या होणाऱ्या बाळावर दिसत होता. बिकॉज आय हॅड सम हेल्थ कंडिशन की ज्याच्यामुळे मला डॉक्टरांनी बऱ्याच गोष्टीसाठी ॲज अ प्रोटेक्शन काही गोष्टी सांगितल्या. आय एम अ व्हेजिटेरियन बाय चॉईस अँड मला तिथे कळालं की जे पण काही आपण घेतो, जेही काही आपण पोटात टाकतो, जे जिभेला चांगलं वाटतं, पण ते क्या तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे का. अँड मला 2 गोष्टी सायमल्टेनियसली, मला डायबिटीज आणि थायरॉइड दोन्हीचे औषधं, इंजेक्शन सुरू होते. अँड दॅट्स व्हेन आय रिअलाइज तुमच्याकडे जर पैसे असतील, तुमच्याकडे घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण तुमचं जर आरोग्य नाही नसेल, तर तुम्ही काय करणार.
तुमच्याकडे मर्सिडीज आहे, तुमच्याकडे लाखोंचा बँक बॅलन्स आहे, पण बरोबर. त्या मर्सिडीज मधून तुम्ही हॉस्पिटलला जाताय का, तुमच्या फ्रेंड्सना भेटायला जाताय का, तुमच्या मुलांना खेळायला घेऊन जाताय. सो हो. दॅट इज समथिंग विच रिअली स्टक माय माइंड. आणि तिथे मी डिसाईड केलं 27 वर्ष आपण जे केलं ते केलं, पण आपल्या कर्माची फळं आपल्या बाळाला मिळता कामा नये. बरोबर. आणि ते 9 महिने माझ्यासाठी 180 डिग्री चेंज होता. दॅट्स व्हेन आय ऍक्च्युअली स्टार्टेड टेकिंग केअर ऑफ माय सेल्फ. मी काय खातीये, मी का खातीये, ह्याचा मला काय पुढे परिणाम होईल. आणि तिथे माझी ह्या क्षेत्राकडे खरं तर ओढ निर्माण झाली की मला ह्याच्यामध्ये अजून शिकलं पाहिजे. आणि त्याच वेळेला मी हॉटेल इंडस्ट्रीमध्येही होते. सो हॉटेल इंडस्ट्री इज फुल ऑफ फूड. आजकाल तुम्हाला बटन दाबा आणि तुमच्या दारासमोर गाडी येईल आणि थांबेल. हो, जे पाहिजे ते, जे हवं ते येतं. पण त्या जेवणामधून ते सकस आहे का, ते संतुलित आहे का, त्याचा कधीतरी मजा म्हणून आपण केलेला उपयोग अतिरिक्त होत नाही ना. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा चक्र फिरायला लागली, मी ठरवलं की ठीक आहे, माझं प्रोफेशन आहे, काय म्हणतात ना की एक आर्थिक जबाबदाऱ्या आपल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मला ते काम करणं आवश्यक आहे. बट आय स्टार्टेड डेव्हलपिंग दिस पॅशन फॉर हेल्थ, न्यूट्रिशन, फिटनेस, स्पेशली फॉर विमेन. कारण घरातली जर एक स्त्री शिक्षित झाली, स्पेशली आरोग्याबद्दल, बरोबर, तर ती पूर्ण घराचा कंट्रोल घेऊ शकते. बरोबर. आज ह्या माध्यमातून मी विचारू इच्छिते, आपला फ्रीज उघडा आणि बघा पहिल्या लेवलच्या मागे काय काय आहे. बरोबर. आपण काय करतो, नाही महागाचं आहे, आपण एवढ्या मेहनतीने केलंय, आपण टाकू शकत नाही. पण तेच अन्न आपण काय करतो, त्याला काहीतरी वेगळं नाव देतो, फोडणी करतो आणि मग आपण खातो. सो वी डोंट वॉन्ट टू पुट दॅट इन अ डस्टबिन, पण ते आपण आपल्या पोटाचा डस्टबिन करतो. आणि हेच कारण आहे की आज 40शीतल्या 80% जास्त महिला ऑलरेडी मेनोपॉज हिट करत आहेत. 30s मध्ये बाईक चालवताना कंबर दुखते. लहान बाळाला आपण खाली बसलं असेल तर पटकन उचलता नाहीये. बरोबर. आणि ह्याच अशा वेगवेगळ्या सवयींचा परिणाम हा दिसतो की थायरॉइड, डायबिटीस, हायपरटेन्शन, त्याचबरोबर डिप्रेशन सारख्या एकदम हानिकारक गोष्टी आजकाल प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरात दिसतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लोकांनी ह्याला एक्सेप्ट केलंय. ठीक आहे, ह्यांच्या घरी आहे, त्यांच्या घरी आहे, त्यांच्या घरी, माझ्या घरात आहे, मग त्यात काय वेगळं. पण हे आपण थांबवू शकतो. येस. तुमचा उत्साह बघून असं मला वाटायला लागलंय की आता हे कलाच करायलाच पाहिजे. आणि खूप छान तुम्ही बोलता, तर खूप छान. मी ऑलरेडी तुम्हाला खूप वेळा ऐकलेलं आहे आणि तुम्हाला मी आज प्रत्यक्षात पहिल्यांदा भेटले, पण मला खूप तुमची एनर्जी आवडली आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं काम करताय तेव्हा मग घरी कसं काय मॅनेज करता? माझ्या खूप लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की घरच मॅनेज नाही होत मॅम, बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या जर एवढं काम करायचं आहे तर तुम्ही प्रोफेशनल आणि वर्क लाईफ कसं बॅलन्स, वर्क लाईफ अँड फॅमिली लाईफ कसं मॅनेज करता? खरं सांगू, जर आपल्याला माहिती असेल की आपण हे का करतोय ना, तर सगळ्या वाटा समोरून फुटायला लागतात. बरोबर. आणि तुम्हाला जर हे का करतोय ह्याची काय म्हणतात ना उत्तर शोधायचं असेल, तर रात्री तुमचं झोपलेलं पिल्लू बघा, थकून आलेला तुमचा नवरा जेव्हा असा डोळे मिटून कपाळावरती हात ठेवून बसलेला असतो तेव्हा बघा. सो आपला हातभार आपल्या कुटुंबासाठी, आपली जीही काही जीवनशैली आहे ती पुढे नेण्यासाठी, आर्थिक जबाबदाऱ्या पार करण्यासाठी आहेत. सो तिथे कुठे ना कुठे ना मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज सेट करायला हव्या. जसं म्हटलं, सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही माझं आरोग्य चांगलं ठेवण्याची आहे. जितक्याही नोकरदार महिला असतील त्यांनी रिफ्लेक्ट करावं, महिन्यातून किती सुट्ट्या त्यांना घ्याव्या लागतात, किंवा कितीदा त्या आरोग्य चांगलं नसताना किंवा त्यांना कुठलं ना कुठलं दुखणं असताना स्वतःला ड्रॅग करतात. ऑफिसमध्ये मीटिंग्स आहेत, खूप वेळा आपल्या अशा कमिटमेंट्स असतात की ज्या आपण आपलं आरोग्य चांगलं नाही म्हणून पूर्ण करू शकत नाही. फर्स्ट अँड फॉरमोस्ट गिव्ह युअरसेल्फ एटलीस्ट 90 days टू बिल्ड सम बेटर हॅबिट्स. त्या बेटर हॅबिट्स असतील सकाळी वेळेवर उठणं. वेळेवर म्हणजे आता प्रत्येकाची वेळ वेगळी असू शकते. मी 4:45ला उठते म्हणून तुम्ही 5:45ला उठा मी अशी अपेक्षा करत नाही. पण ही सकाळी उठायची जी सुरुवात आहे ती आदल्या दिवशी रात्रीपासून होते. बरोबर. लिमिट युअर स्क्रीन टाइम. आपण मुलांना सांगतो मोबाईल घेऊ नका, इतक्या जवळून बघू नका, टीव्ही बघू नका, पण आपण स्वतः किती वेळ स्क्रीनवरती असतो. बरोबर. सो आवश्यकता असल्यास तुमच्या स्क्रीनवरती असे काही ऍप्लिकेशन्स आहेत की जे तुम्हाला मदत करतील तुमचा स्क्रीन टाइम रिड्यूस करण्यासाठी. सो जर तुमची रात्रीची झोप चांगली असेल, तुम्ही सकाळी उत्साहाने उठाल, तर तुम्हाला सकाळची जी पण तुमची धावपळीची वेळ आहे, सर्वसाधारण घरांमध्ये डबा असतो स्वतःचा, नवऱ्याचा, मुलांचा, किंवा कोणी ना कोणी सिनियर आपल्या घरातले मेंबर्स असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपलीच आहे.
मग ते आपण हसून करायचं का ते कुढत कुढत करायचं करायचं. का रडत करायचं, ही बरोबर. आपली चॉईस आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येक घरातल्या काही हाऊस रूल्स असतात, तर त्यानुसार कोणी कुठे हाऊस हेल्प असते, कुठे नसते. तर जी ही काही तुमची कामं आहेत ती विभागून करा, Yes. हे माझं म्हणणं असेल. आणि 10 ते 10:30 पर्यंत तुमची जर का मॅक्सिमम कामं आवरली तर त्या पुढचे 2-2.5 तास तुम्ही आरामशीर स्वतःसाठी देऊ शकता. कारण कोणीही, जेवढं मला माहितीये, कदाचित असं काही एखादा अपवाद असू शकतो, पण साधारणपणे 12 ते 12:30 पर्यंत नंतरच जेवणाची गडबड सुरू होते. बरोबर आहे. सो मी अशा प्रकारे काम करते की जी काही मला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे तो सकाळी 6च्या आधी, ओके. आणि त्यानंतर 6 ते 9 ही वेळ मी माझी घरातली कामं, आलेल्या सगळ्या मावशींची मदत करून घेणं, Yes. कारण त्यांच्याकडून Yes. मदत करून घेणं ही पण एक मोठी मोठी जबाबदारी जबाबदारी आहे. आहे, मोठी जबाबदारी आहे. आणि ह्या सगळ्यानंतर मी हे बघते की मी सुपरवुमन नाहीये. जशी हाताची 5 बोटं, एक लहान आहे आणि एक मोठं आहे, तसं कुठल्या ना कुठल्या कामात कदाचित मी मागे पडेल Yes. आणि त्याबद्दल मला न्यूनगंड वाटता कामा नये. बरोबर आहे. सो आय एम नॉट अ सुपर वुमन अँड आय एक्सेप्ट माय सेल्फ द वे आय एम. सो तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये ती जी खंत कायम असते, एक आई म्हणून, एक सून म्हणून, एक गृहिणी म्हणून, ती वाटणार. सो ही सगळ्यात फाउंडेशनल ग्राउंड रूल्स असं मी म्हणेन. आणि मग त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही तुमचे वर्क एथिक्स, कारण मी आज घरून काम करते, Yes. जर मी ऑफिसमध्ये गेले असते तर मला माझ्या मुलांनी सांगितलं असतं का आई मला खाऊ करून दे. मी नसताना त्यांनी स्वतःच्या हाताने त्याचा खाऊ घेतला घेतला असता. एक असता. छोटं उदाहरण आहे. Yes. पण आपण आपल्यासोबत आपल्या घरातल्यांना काय सवयी लावतो, त्यांना काय डिसिप्लिन शिकवतो, ह्याच्याने तुम्हाला खूप मदत होणार आहे. अनेकदा आईचं, सुनेचं, बायकोचं रूप घेऊन जेव्हा आपण असतो तेव्हा त्या रोलमध्ये आपण इतके वाहून घेतो स्वतःला की तुमचं प्रोफेशनल रोल कुठे ना बरोबर कुठे आहे. मागे पडतो. सो हे बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला ती एक सुवर्ण मध्य रेखा आहे, ती ओलांडता कामा नये. पण कधी कधी आता ही माझ्याकडे लिबर्टी आहे किंवा आय फील आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड दॅट आय वर्क फ्रॉम होम. Yes. आणि त्यामुळे माझे सासू सासरे, माझ्या घरातल्या ऑलमोस्ट सगळ्या कार्यक्रमांना मी हजर राहू शकते. ॲट द सेम टाइम आय एम अ प्रेझेंट पेरेंट. मी माझ्या मुलाला त्याच्या प्रत्येक माइलस्टोन मध्ये, त्याच्या अचीवमेंट्स मध्ये, त्याच्या ज्या ज्या गोष्टींमध्ये तो हारतोय त्याला त्याच्या इव्हन डिफीट सेलिब्रेट करायला मी मदत करते. बरोबर. अँड आय फील along with my professional work, this is one of the biggest achievement. कारण जेव्हा मी नोकरीला जात होते, मी 10 महिन्याचं रडतं बाळ घरी ठेवून जायचे अँड इट रिअली Yes. पेन्ड. म्हणजे तो I जो know. एक दगड मनावरती माझ्यासारख्या किती बायका ठेवत असतील, आय कांट इवन इमॅजिन. सो जर तुम्ही स्वतःचं टाइम टेबल फिक्स केलं तर तुमचं वर्क आणि तुमचं हाऊस किंवा Yes. फॅमिली टाइम हा खूप छान चांगल्या प्रकारे चांगल्या मेंटेन होऊ शकतो. वर्क फ्रॉम होम सारखं तुम्ही सांगताय, तर थोडंसं अजून त्याला एलॅबरेट करून सांगाल. माझं प्रोफेशन आहे हॉटेलियर. ओके. आणि फ्रंट ऑफ हाऊस म्हणजे जिथे मोठमोठे इव्हेंट्स होतात, 400-500 रूम्सचे हॉटेल्स असतात, तर तशा प्रकारच्या बॅकग्राऊंड मधून मी आलेले आहे. बरं. बट वेन आय बिकेम अ मदर, माय लाईफ चेंज 180 डिग्री I अँड know. एव्हरीथिंग टॉपेड. Yes. कारण माझ्या प्रोफेशन मध्ये मला 16 तास 18 तास काम करण्याची आवश्यकता होती, की अरे जे त्या बापरे. छोट्या बाळाबरोबर शक्य नव्हतं. नाही करू आणि शकत. जसं मी म्हटलं, माझं न्यूट्रिशन आणि आरोग्याबद्दलचं पॅशन जसं जसं वाढत होतं तसं तसं मला तिथूनही संधी मिळाली. कारण इतरांना मदत करणं, आज तू हे नाही अशा प्रकारे सूर्यनमस्कार कर, तुला मदत होईल. हो, आणि हो, हो. ह्या वृत्तीमुळेच कुठे ना कुठे मला आजपर्यंत अनेक बायकांनी स्वतःहून अप्रोच केला, प्रीती जे तू करतेस ना ते मी कसं करू शकते. Yes. सो आय थिंक एक सोल्युशन ओरिएंटेड पर्सन जर तुम्ही असाल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाल तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस सक्सेस मिळवू शकता. आणि बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला पेशन्स आणि शिकण्याची तुमची वृत्ती जर कायम राहिली तर ते होऊ शकतं. आणि हे मी माझ्यासाठी रिअलाइज केलं जेव्हा कोविडमध्ये अनफॉर्च्युनेटली अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, कारण 1 किंवा 2 जी कमावती व्यक्ती होती त्यांचे जॉब गायब. गेले बरोबर. किंवा होत्या त्या सॅलरीज निम्म्यापेक्षाही कमी वरती आल्या, बरोबर. पण आपली लाईफस्टाईल तशीच राहिली, आपलं खाणं पिणं, आपलं स्पेंडिंग कॅपॅसिटी. सो तिथे माझ्या आय फील टचवूड ब्लेस्ड की जिथे लोकांना अधोगती दिसत होती तिथे मी आणि माझ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगती दिसली. प्रगती दिसली. सुरुवातीला हा जो 250 नंबर सांगितला तो फक्त 40च्या घरात होता, पण कोविडमध्ये मी झूमच्या माध्यमातून आता माझे न्यूट्रिशन क्लब रन करते. Yes. प्रत्येकाला त्यांच्या आवश्यकतेनुसार
काय छोटे छोटे बदल आहेत जे खाण्यापिण्यामध्ये असतील, व्यायामामध्ये असतील, झोपण्यामध्ये असतील, त्याचबरोबर थोडा सायकोलॉजिकल किंवा इमोशनल सपोर्ट कशा प्रकारे देता येईल ह्यावरती मी काम करते. आणि मस्त. सध्याचं माझं जे काम आहे, सकाळी अंदाजे 2.5 ते 2 तास, 2.5 तास पण नाही, 1.5 ते 2 तास, आणि संध्याकाळचे 1.5 ते 2 तास. अँड क्या अपार्ट फ्रॉम दॅट, आय थिंक आपल्या सगळ्यांच्या हातात तो एक वाजणारा जे एक यंत्र आहे, त्यावरती माझं सगळं काम होतं. मस्त. अँड आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड की जे मला माझ्या करिअरमध्ये जमणार नव्हतं, असं 6 फिगर इन्कम मी घरी राहून कमवू शकते. मस्त. आणि एक स्त्री म्हणून मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतीये. मी माझ्या सासूबाईंसोबत माझी खूप छान गट्टी आहे. आणि आय थिंक हे कुठे ना कुठे मला ह्याच माझ्या प्रोफेशन मधूनच कळलेलं आहे. कारण जशी हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसं प्रत्येक व्यक्ती, त्याचा मूड, त्याचं स्टेट ऑफ माइंड, त्यांचं हेल्थ, त्यांचं आरोग्य हे सारखं नसतं. येस. सो जर आपण हा बॅलन्स करू शकलो तर तुम्ही प्रोफेशनली सुद्धा खूप एक्सेल करू शकता. तुमची कॅपॅसिटी, तुमचं इंटेलेक्च्युअल सगळ्याच बाबतीत तुम्ही यू कॅन गो लिटरली रोअरिंग अप. येस 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 येस. आज आपल्या बरोबर होत्या प्रीती शिंदे मॅडम. जसं तुम्ही पाहताय ते एक रोल मॉडेल आहेत आपल्या सगळ्यांसाठी. सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या पकडून सुद्धा त्या 6 फिगर कमवतायत, जे की आपल्या सगळ्यांसाठी शक्य आहे. खरंच तुम्ही त्यांचे सगळं कार्य आहे ते फेसबुक, इंस्टाग्रामवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. एकदा नक्की त्यांची प्रोफाईल चेक करा आणि तुम्हाला ते कसं करता येईल हे नक्की त्यांना क्वेश्चन विचारा, त्या नक्की तुम्हाला मदत करतील. आजचा भाग आपण इथेच संपवतोय. धन्यवाद.